ज्ञानोबा तुकोबाचा गजर करत संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा बोरगाव येथील मुक्काम केल्याच्या नंतर सध्या जी पिरगाव कुरोली या ठिकाणी आहे ते सध्या या ठिकाणी मुक्कामस्थळी दाखल झाले। आपण बघू शकतो की भाविकांनी दर्शन घेण्यासाठी मोठी रांग केली आहे। ज्ञानोबा तुकोबाचा गजर करत खरं तर देहू येथून निघालेला हा पालखी सोहळा जो आहे तो आता सध्या जसजसं पुढे सरकतो तसं पंढरपूरच्या दिशेने अगदी जवळ आलेला आहे। आजचा या ठिकाणी मुक्काम झाल्याच्या नंतर उद्याचा जो मुक्काम आहे तो वाखरी या ठिकाणी आहे। वाखरी या ठिकाणी मोठं गोल रिंगण जे आहे ते होणार आहे। जसजसं पंढरपूर जवळ येतं तशी विठ्ठल भक्तीची जी आस आहे किंवा विठ्ठल भक्तीची ओढ आहे ती मोठी जी आहे ते सध्या वारकऱ्यांमध्ये पाहायला मिळत आहे। वारकऱ्यांमध्ये मोठा उत्साह सध्या आपल्याला पाहायला मिळतो। आपण बघू शकतो की जे हे मुक्काम ठिकाणचं जे स्थळ आहे या ठिकाणी पालखी ठेवण्यात आली, नागरिकांनी दर्शन घेण्यासाठी मोठी रांग केलेली सध्या आपल्याला पाहायला मिळते। आपण बघू शकतो कशा पद्धतीने भाविक जे आहे ते अगदी भक्तिभावपूर्ण सध्या वातावरणामध्ये पालखी दर्शन घेण्यासाठी रांगेमध्ये आपल्याला सध्या उभे राहताना बघत असतात। फुलांची आकर्षक सजावट खरं तर या पालखी मुक्कामस्थळी सध्या केलेली सध्या आपल्याला बघायला भेटत आहे। पिराची कुरोली या ठिकाणी असणारा हा मुक्काम आहे आणि आजचा मुक्काम या ठिकाणी झाल्याच्या नंतर उद्या सकाळी पालखी वाखरीच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे। वाखरीमध्ये गोल रिंगण जे आहे ते पालखीचं रंगणार आहे। त्याच्यानंतर हे सर्व वारकरी जे आहे ते पंढरपुरात दाखल होतील आणि याची डोळा पंढरपूरच्या विठ्ठलाला पाहण्याची जी आस आहे ती वारकऱ्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। टीव्ही 9 मराठी, लक्ष्मण जाधव, पिराची कुरोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी, एकमेव।